मोहोळ तालुक्यातही मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडले। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमधनं ही बातमी अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून। विश्वभूषण, मोहोळ तालुक्यात सुद्धा मतदान केंद्रावरचं ईव्हीएम बंद पडले। आपण बघू शकतो सोलापूर जे मोहोळ मध्ये मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी मशीन जी आहे ती बंद पडलेली आहे। मोहोळ शहरातील नेताजी प्रशाला मतदान केंद्रावर ही मशीन बंद पडली आहे। प्रभाग क्रमांक 4 मधील 2 बूथवरील ही जी मशीन आहे ती मागच्या 1 तासापासून बंद पडलेली आहे आणि भाजपचे उमेदवार ज्या ठिकाणी आहेत सोमेश क्षीरसागर आणि माजी आमदार रमेश कदम हे या मतदार केंद्रावर दाखल झाले होते आणि मशीन बंद पडल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांना जाब जो आहे तो आता या ठिकाणी विचारला जात आहे। त्यामुळे अद्यापही या ठिकाणी मतदानाला जी आहे ती सुरुवात झालेली नसल्याचं एकूण चित्र आपल्याला मोहोळ मधील नेताजी प्रशाला मतदान केंद्रावरती पाहायला मिळतंय। माहितीसाठी तर राज्यातल्या अनेक भागांमध्ये मतदान केंद्रांवर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड येत असल्याच्या बातम्या येत आहेत। मात्र जितका वेळ ही प्रक्रिया लांबते तितका वेळ पुढे मतदानासाठी वाढवून मिळणार का असा प्रश्न सुद्धा आता मतदारांना पडलेला आहे। सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातली ही दृश्य, मोहोळ तालुक्यातल्या मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।